नमस्कार मित्रांनो, मी संदेश. द संदेश अकॅडमीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहोत. आज पोलीस भरती सराव पेपर क्रमांक आपण 52 अभ्यासणार आहोत. आपला पेपरचा पॅटर्न असतो सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण आणि चालू घडामोडी. आपलं मिशन आहे 2025ची पोलीस भरती. तर पहिला प्रश्न आहे, भारताच्या बँकेचे राष्ट्रीयकरण प्रथम कोणत्या वर्षी झाले? 1949, 1955, 1969, 1980. कधी झाले? 1969. ऑप्शन क्रमांक सी. तर कोणत्या कोणत्या बँकेचे झाले? तर SBI, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, युनायटेड बँक, इंडियन बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, अलाहाबाद बँक, देना बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब आणि सिंध बँक और सिंडिकेट बँक. या 14 बँक 1969 मध्ये राष्ट्रीयकरण झालं. राहील लक्षात? चला पुढचा प्रश्न. देशाचे वित्तीय धोरण कोण तयार करतं? भारतीय रिझर्व्ह बँक, योजना आयोग, वित्त मंत्रालय, संसद. कोण तयार करतं? वित्त मंत्रालय. ऑप्शन क्रमांक सी, वित्त मंत्रालय. आता वित्त मंत्रालयाची जबाबदारी काय आहे? कर आणि महसूल. त्याची जबाबदारी कर, महसूल व खर्च धोरण करण्याचा अधिकार किंवा जबाबदारी. भारतात बँकेचे राष्ट्रीयकरण प्रथम कोणत्या वर्षी झाले? 1949, 1955, 1969 आणि 1980. कधी झाले? 1969. ऑप्शन क्रमांक सी, 1969. आणि दुसऱ्यांदा कधी झाले? 1971 मध्ये झाले. लक्षात राहू द्या. सुवर्ण क्रांतीचा संबंध खालीलपैकी कशाशी आहे? दूध उत्पादन, फळ उत्पादन व बागायत पिके, मत्स्य उत्पादन, अन्नधान्य उत्पादन. कशाशी आहे? सुवर्ण क्रांती, फळ उत्पादन आणि बागायत पिके. ऑप्शन क्रमांक बी. म्युकोरमायकोसिस हा आजार कशामुळे होतो? जीवाणू, विषाणू, बुरशी, परोपजीवी. म्हणजे कशाने होतो? ऑप्शन क्रमांक सी, बुरशी. बुरशीलाच काय म्हणतो आपण? फंगस. भारतीय अर्थव्यवस्थेचे वर्णन कशा प्रकारच्या अर्थव्यवस्थेप्रमाणे केले जाते? समाजवादी अर्थव्यवस्था, भांडवलशाही अर्थव्यवस्था, मिश्र अर्थव्यवस्था किंवा जागतिक अर्थव्यवस्था. कशी आहे? मिश्र अर्थव्यवस्था. ऑप्शन क्रमांक सी. देशातील लोकांचे राहणीमान खालीलपैकी कोणत्या गोष्टीवर ठरते? राष्ट्रीय उत्पन्न, दरडोई उत्पन्न, GDP वाढ किंवा चलनवाढ. कशावर ठरते? दरडोई उत्पन्न. ऑप्शन क्रमांक बी.
जपान ब्रिटन युद्धातील युद्धबंदी झालेल्या भारतीय सैनिक एकत्र करून आझाद हिंद सेना ही पलटण कोणी स्थापन केली? महात्मा गांधी, रासबिहारी बोस, सुभाषचंद्र बोस, भगतसिंह. कोणी केली? ऑप्शन क्रमांक बी, रासबिहारी बोस. धाराशिव म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यात खालीलपैकी कोणती डोंगर रांग आहे किंवा जाते? सातपुडा, सह्याद्री, बालाघाट, अजंठा. कोणती डोंगर रांग जाते? बालाघाट धाराशिवमध्ये. ऑप्शन क्रमांक सी, बालाघाट. संयुक्त राष्ट्रसंघाचे प्रतीक काय आहे? डोम, ऑलिव्हच्या फांद्यांनी वेढलेले जागतिक नकाशा, कबूतर व झेंडा, टॉर्च व सूर्य. काय आहे? ऑलिव्हच्या फांद्यांनी वेढलेला जागतिक नकाशा. ऑप्शन क्रमांक बी, युनायटेड नेशनचे. संयुक्त राष्ट्रसंघ युनायटेड. भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून कोण ओळखले जाते? पृथ्वीराज कपूर, दादासाहेब फाळके, व्ही शांताराम, सत्यजित राय. कोण ओळखलं जातं? दादासाहेब फाळके. ऑप्शन क्रमांक बी, दादासाहेब फाळके. 2024 सालची उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली? टोकियो, पॅरिस, लॉस एंजेलिस, बीजिंग. कुठं करण्यात आली? 2024ची पॅरिसला करण्यात आली. ऑप्शन क्रमांक बी, पॅरिस. दोन 2008 सालची उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात आयोजित 2028 झालं सॉरी. 2028 सालची उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात आयोजित होणार आहे? पॅरिस, टोकियो, लॉस एंजेलिस, बीजिंग. कुठे होणार आहे? लॉस एंजेलिस, बीजिंग, लॉस एंजेलिस. ऑप्शन क्रमांक सी. आणि ती कितवी असणार आहे? 34वी. आणि ती 2024 मध्ये झाली ती कितवी होती? 33वी. लक्षात राहील. आणि ती कुठं झाली? पॅरिस इथे. आणि ही कुठे होणार? लॉस एंजेलिस इथे. लॉस एंजेलिस कुठे आहे? अमेरिकेमध्ये. भारतातील सर्वात मोठा नौदल स्थळ म्हणजे सी बर्ड कुठे उभारला जात आहे? विशाखापट्टणम, कारवार, मुंबई, कोची. कुठे? कारवार. ऑप्शन क्रमांक बी. कळसुबाई शिखराची उंची किती आहे? 1646 मीटर, 1746, 1846, 1946. किती आहे? 1646. ऑप्शन क्रमांक ए. अंतूर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक किंवा अहमदनगर. कोणत्या जिल्ह्यात आहे? छत्रपती संभाजीनगर. ऑप्शन क्रमांक बी, छत्रपती संभाजीनगर. जालना जिल्ह्यातून कोणती नदी वाहते? गोदावरी, भीमा, दुधना, कृष्णा. कोणती वाहते? दुधना. ऑप्शन क्रमांक सी, दुधना ही नदी जालना जिल्ह्यातून वाहते. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? पुणे, नागपूर, मुंबई, नाशिक. कुठे आहे? मुंबईला. ऑप्शन क्रमांक सी. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने कोणत्या खेळात रौप्य पदक जिंकले होते? कोणत्या? भालाफेक. ऑप्शन क्रमांक ए, भालाफेक किंवा जेवलिन थ्रो. त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात? जेवलिन थ्रो. महाराष्ट्रातील रयत शिक्षण संस्थाचे अध्यक्ष कोण आहे? उद्धव ठाकरे, शरद पवार, देवेंद्र फडणवीस, पृथ्वीराज चव्हाण. कोण आहे रयत शिक्षणचे अध्यक्ष सध्या? शरद पवार. ऑप्शन क्रमांक बी.
मराठी भाषा गौरव दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 1 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी, 19 फेब्रुवारी किंवा 15 फेब्रुवारी. कधी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक बी 27 फेब्रुवारी. कोणाच्या स्मरणार्थ? माडगूळकर यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो. राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा, कोल्हापूर, कोकण, नाशिक. कोणत्या जिल्ह्यात आहे? कोल्हापूर. ऑप्शन क्रमांक बी. आणि कोणत्या नदीवर बांधलेलं आहे? घोटे या नदीवर बांधलेलं आहे. भारताचा सर्वप्रथम नागरी पुरवठा कोणता होता? इंग्लंड, भारतरथ, तिरुपती आणि भारत. कोणता? भारतरथ. ऑप्शन क्रमांक बी. खालीलपैकी क्वाड म्हणजे क्वाड्रिलेटरल सिक्युरिटी डायलॉग समूहाचा सदस्य आहे? भारत, अमेरिका, जपान, फ्रान्स. कोण नाही? फ्रान्स. ऑप्शन क्रमांक डी. भारतीय आर्मी अमेरिकन सेनाशी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? वायुदल, नौदल, थलसेना, संरक्षण संशोधन. कशाशी संबंधित आहे? थलसेना. ऑप्शन क्रमांक सी. अशा प्रकारे आज आपला 25 मार्काचा पेपर संपलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला किती मार्क मिळाले हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी. आणि काही त्रुटी वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आम्हाला कळू शकतात आणि डिसलाईक करून पण कळू शकतात. आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.